युवी, ए युवी ऐक ना. निशी कानाकडे बुणबुण करू नकोस, कानाकडे आवाज काढून शांत बस. युवी एकदा ऐकून घे ना. निशी युवी, तू पोटात होतीस तेव्हा तुझी आई काय हॉरर पिक्चर बघायची काय का? माहित नाही. मग काय स्टाईल काढली आहे मध्यरात्री लोकांना उठवून घाबरवण्याची? झोपू दे ना. काय काय हवंय काय तुला? मोठा नातू. नातू म्हणजे खांडेकरांचा अजून एक वारस आलाय का? आलाय नाही, आणायचंय आपल्याला. मोठा नातू, खांडेकरांचा वारस. जा ऑर्डर कर जा. हा? जा मागव, ऑनलाईन मागव, बघ 10 मिनिटात येईल पटकन. जा. अरे वाजले किती बघ ना, हे वेळ आहे हे सगळं बोलायची. अरे हीच तर वेळ आहे बोलायची. नाहीतर तारिणी ह्या रेस मध्ये पण पहिली येईल आणि तिच्या मुलाला सगळं काही मिळेल. ए गप गप गप. असं काही होणार नाही, शांत बस. तुला कसं माहित? कारण मी पण वारसच आहे ना या घरचा. इथे जन्माला आलो. काय मिळालंय मला? बी पॉझिटिव्ह. जस्ट थिंक, पहिला मुलगा जर आपल्याला झाला तर सगळं त्याला मिळेल, म्हणजेच आपल्याला मिळेल ना. विचार करूनच बरं वाटायला लागले का? फक्त हे सगळं मी डोळे बंद करून करू का? हा, हात काढ, पाय काढ, निघ तिकडे. त्रास नको देऊस प्लीज निशी, प्लीज झोपू दे. विचार, बघा एकदा विचार करून बघ ना युवी. आज फ्रेश दिसतेस. तुला नाही माहिती का? ती कात्री दे. वाचलंय. काय वाचले? मला कसं कळणार ना? काय मी खुश काय ते? अरे काल झोप छान झाली ना. इरा मस्त शेजारी झोपली होती म्हणून जरा रिलॅक्स वाटते, फ्रेश वाटते. बॉस, ते पत्र, कुठलं पत्र? ते वर्तमानपत्र. ते वरती असेल ना त्यांच्या ऑफिस मध्ये. तुला हवंय का? काही येणार आहे का त्याच्यात महत्वाचं? नाही, ते वाचायला चांगलं असतं ना. वाचायला हवं. वाचायला तर हवं. म्हणजे नाही वाचलं. नाही नाही, वाचलंय मी. मगाशीच वाचलं. कालच्या त्या गुन्हेगाराबद्दल भरपूर पत्रकारांनी त्याची खबर घेतलीये. काय रे, हा? चोप दिला का? हा? ती म्हणाली ना चांगला समाचार घेतला. माझा नाही हो, त्या गुन्हेगारांचा. मला सांगा, मूड कसा आहे सकाळपासून? छान आहे की, मस्त गाणं गुणगुणतीये. तुम्हाला वाचताना दिसली? अय्या, पत्र दिलंस? पत्र दिलंस का? हा, म्हणजे मी ठेवलं होतं, पण वाचलंय का नाही ते कळत नाहीये. एवढंच ना, मी विचारते. नाही काकू. नको नको नको, तुम्ही नका विचारू. मी विचारतो नंतर. तुम्ही जर विचारलं तर एकाचे 4 होतील. आ? जोक जोक. 1 2 का 4, 4 2 का 1. तुम्ही जर विचारलं तर हरप्रीत आणि नीरजच्या बाहेर पडेल. अरे कोण आहे, कसा दिसतो काय माहिती नाही, पण केडी सरांसाठी ना खूप मोठा रेड फ्लॅग असं वाटतंय. ही रेड चेअर कुठे ठेवायची सांगा बरं मित्रांनो. ही रेड चेअर नाहीये, ती काळीच आहे. त्या रेड लाईट मुळे ती लाल वाटते. अरे फातिमा, हा रेड अलर्ट आहे केडी सरांसाठी. इथे बसणारा माणूस. तिकडे जागा करताय ठीक आहे, पण बॉसच्या मनात जागा करायला नको, नाहीतर केडी सरांचा नंबर कधीच लागणार नाही. 100 साल जिएंगे केडी सर का? उनका ही फोन है. हा, पण 100 वर्ष ना ते सिंगलच राहतील. पुन्हा हॅलो जैन सर. हॅलो फातिमा, त्या हरप्रीत बद्दल काही कळलं का? फातिमा नाही, इथे आम्ही सगळेच आहेत. इनसिक्युरिटी होते वाटते केडी सर. आणि ऐका ना, त्या लस्सीवाल्याबद्दल विचारण्यापेक्षा आहे ना, त्या बॉसला जाऊन विचारा ना डायरेक्ट. हा, विचारलं का नाही? नाही ना, हिम्मतच होत नाहीये. ठीक आहे, मग बॉसचा हात त्या हरप्रीतच्या हातात बघण्यासाठीची हिंमत गोळा करायला सुरुवात करा. ए कपरे, काही पण बोलशील का? हो, त्याचं जाऊ द्या. तुम्ही कधी बोलणार ते सांगा. तेच जमत नाहीये ना. म्हणून ना मी पत्र लिहिलंय. मग ते पत्र द्यायची हिंमत होते का? अरे हिम्मत होत नाहीये म्हणून ना मी तिच्या उशीखाली पत्र ठेवलंय. पण तिने ते वाचलंय की नाही हेच कळत नाहीये. हो केडी सर, तुमची गाडी ना एकाच चौकात गोल 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 फिरते. ती गाडी अशी बॉसच्या दिशेने वळवा आणि विचारा ना त्यांना डायरेक्ट. हो ना, फार तर फार काय नाही बोलतील ना.
पण केडी सर न विचारण्यापेक्षा नो ऐकणं कधी पण बेटर आहे. अरे काय तुम्ही एनकरेज करताय की डिस्करेज करताय? अहो त्याचं जाऊ द्या हो. तुम्ही ना बॉसला विचारा डायरेक्ट जाऊन जा, डायरेक्ट विचारा. आणि बर का केडी सर, तुझा मी, माझा ती, तिचा तो असं काही करत बसू नका. डायरेक्ट विचारा. ठीक आहे, जातो विचारतो. जय हिंद. ह्यात ते पेपर्स नाहीये. येस कम इन. हॅलो, मी नॉक करून आलो हा. आता काही बोलू नाही शकत तुम्हाला. जे काय ते पटकन बोल युवराज. काय झालं, तू एकदम गडबडीत आहेस? कुठे बाहेर निघालीस का? काही अर्जंट असेल तर बोल, पण पटकन. नाही नाही, काहीतरी महत्वाचं आहे म्हणूनच आलोय. नाहीतर माझ्या ताईचा एवढा महत्वाचा वेळ ती वाया नाही घालू शकत. सॉरी, मला नाही ओके ओके, मुद्द्याचं बोलतो. तुझ्या लाडक्या भावासाठी तू नवीन योजना सुरू केली आहेस का? घर बसल्या स्टायपेंड नावाची. आता काय केलंय केदारने? तो काही करतच नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे. युवराज, तो इथे इंटर्न म्हणून कामाला आहे की नाही? तो आहे कुठे? आजकाल तो कामावर येत नाहीये. कुठे जातो? म्हणजे तो इंटर्न आहे तर मग त्याला एवढ्या सुट्ट्या कशा काय? मला हे कळत नाही, म्हणून विचार. त्यांनी सुट्ट्या घेतलेल्या नाहीये. तो त्याच्या अनाथ आश्रमाच्या कामासाठी गेलाय आणि तो मला इन्फॉर्म करून गेलाय. का काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. उद्यापासून मी पण जातो वृद्धाश्रमात आणि वृद्धाश्रमाच्या नावावर माझी पर्सनल कामं करतो. काहीच हरकत नाही. आपल्या कंपनीचे काही नियम आहेत, काही रूल्स आहेत. मग काय, कुठे ते खड्ड्यात टाकून गेला तो स्वतःची पर्सनल कामं करायला. त्याला काही नाही बोलणार तू. युवराज,